29 वर्षांचा एक तरुण ज्याने बुद्धिबळाच्या जगाला नवीन दिशा दिली, ज्याच्या चालींनी हजारो लोकांना बुद्धिबळाची प्रेरणा मिळाली, पण तो आज त्या पटावरून कायमचा निघून गेला आहे। असं बोलण्याचं कारण म्हणजे बुद्धिबळ जगतातून आलेली एक दुःखद बातमी, ज्यामुळे बुद्धिबळ विश्वात शांतता पसरली आहे। शिवाय प्रत्येक चाहत्यांचं देखील मन दुखावलं गेलं। ती बातमी म्हणजे बुद्धिबळाचा जगप्रसिद्ध अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नॅरोडिट्स्की यांच्या निधनाची। शाळेत बुद्धिबळ केंद्राने सोमवारी त्यांच्या निधनाबाबत घोषणा केली, पण त्यांच्या बुद्धिबळाच्या खेळात आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिला याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहताय एडीसी स्पोर्ट्स। डॅनियल नॅरोडिट्स्की बुद्धिबळाच्या जगात हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। त्यांची खेळण्याची स्टाईल शांत, स्वभावही शांत, पण खेळ मात्र घातक। त्यांच्या समोर भले भले खेळाडू पाय टेकवायचे। याचे कारण म्हणजे ते खेळताना प्रत्येक चाल अशी टाकायचे की समोरच्याला धक्का बसायचा। 18व्या वर्षी ग्रँडमास्टर आणि त्यानंतर सतत नवीन नवीन रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत। मग विचार करा, काय खेळाडू असेल हा। त्यांनी 2007 मध्ये 12 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद जिंकून पहिल्यांदा आपलं नाव कमावलं होतं। डॅनियल नॅरोडिट्स्की यांचा बुद्धिबळाचा प्रवास लहान वयातच सुरू झाला। कॅलिफोर्नियातील सॅन मॅटिओ येथे जन्म झालेल्या डॅनियल यांनी वयाच्या 6व्या वर्षी वडिलांकडून बुद्धिबळ शिकायला सुरुवात केली। ते नॉर्दर्न कॅलिफोर्निया K-12 बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले होते। आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना 2007 मध्ये मोठी ओळख मिळाली। त्यावेळी त्यांनी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या अंडर 12च्या गटात टाय ब्रेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले। त्यावेळी त्यांनी ग्रँडमास्टर इलिया निझनिक यांना हरवले होते। 2013 मध्ये नॅरोडिट्स्की यांनी US ज्युनियर चॅम्पियनशिप 6.5 गुणांसह जिंकली। यामुळे त्यांना 2014च्या US चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ग्रँडमास्टर ही पदवी मिळवली। बुद्धिबळ सोबतच नॅरोडिट्स्कीने कंटेंट क्रिएशनमध्ये सुद्धा नाव कमवले आहे। त्यांच्या यूट्यूब चॅनलला 4,82,000 फॉलोअर्स, तर ट्विच चॅनलला 3,40,000 फॉलोअर्स होते। कंटेंट क्रिएशनमध्ये ते एक्सप्लेनर व्हिडिओज करायचे, जे खूप लोकप्रिय व्हायचे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडूंना बुद्धिबळाची समज सुधारण्यास मदत मिळाली। हा तर झाला त्यांचा प्रवास, पण त्यांच्या मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर 2024 मध्ये व्लादिमीर क्रामनिक यांनी नॅरोडिट्स्की यांच्यावर ऑनलाईन चेसमध्ये फसवणुकीचा आरोप केला होता। त्यामुळे दोघांमध्ये वाद चालू होते। त्यावेळी ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने त्यांचे समर्थन केले होते आणि आता त्याच खेळाडूचा अचानक मृत्यू। हे खरंच योगायोग आहे का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा।